तुम्हाला आपले सरकार पोर्टलवर यायचं आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर आपली सरकार पोर्टलवरून कुठलेही डॉक्युमेंट काढण्यासाठी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सिंपली तुम्हाला नवीन युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्याआधी तुमचं एज 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करू शकतात आणि तुमचं एज 18 वर्षापेक्षा कमी असेल आणि तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर इथं तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सिंपली तुम्हाला न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या समोर दोन ऑप्शन येतील, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2। तर सिंपली तुम्हाला ऑप्शन 1 इथे टिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे। युजर नेम अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला इथं चेक करायचं आहे। जर युजर नेम अवेलेबल नसेल तर तुम्हाला दुसरं युजर नेम टाकून बघायचं आहे। त्यानंतर परत अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला इथं चेक करायचं आहे। जर युजर नेम अवेलेबल असेल तर खाली तुमच्या समोर एक टॅब ओपन होईल। तिथे कसं करायचं ते तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तो व्हिडिओ बघून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन करताना ही संपूर्ण माहिती म्हणजेच तुमचं नाव, जन्मतारीख तुम्हाला आधार कार्ड प्रमाणेच फिल करायची। नंतर तुम्हाला त्याच्यात बदल करता येणार नाही, म्हणून एकदाच तुम्हाला ही संपूर्ण माहिती व्यवस्थित फिल करायची आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची युजर ID टाकायची आहे। त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे। हा कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर लॉगिन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। तर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे। रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यानंतर इथे सब डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिस इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून तुम्हाला कुठल्याही एखाद्या सर्व्हिसवरती टिक करून प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सर्व्हिस लिस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्व्हिस लिस्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्या संपूर्ण सर्व्हिस तुमच्या समोर येतील। तर इथं आपल्याला उत्पन्नाचा दाखला बनवायचा आहे, म्हणून इथं आपल्याला इन्कम सर्टिफिकेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इन्कम सर्टिफिकेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर उत्पन्नाचा दाखल्यासाठी तुम्हाला कुठली डॉक्युमेंट लागणार आहे तर ते सर्व डॉक्युमेंट इथे तुमच्या समोर येतील। तर आपण ज्यावेळी डॉक्युमेंट अपलोड करू त्यावेळेस मी तुम्हाला ही सर्व माहिती सांगेल। त्यानंतर इथं खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला 3 स्टेपमध्ये कंप्लीट करायचा आहे। तर आधी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायची, त्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे। तर इथे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म इथे फिल करायचा आहे। तर आधी तुम्हाला इन्कम इयर, तर इथे तुम्हाला इन्कम इयर सिलेक्ट करायचं आहे। तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला किती वर्षासाठी लागणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। तर इथे 1 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी, तर इथे तुम्हाला सिम्पली 3 वर्षासाठी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इयर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला ऍप्लिकेंट डिटेल एंटर करायची। तर ऍप्लिकेंट डिटेल मध्ये तुम्हाला इथे संबोधन सिलेक्ट करायचंय, कुमार, कुमारी, श्री, श्रीमती जे तुमचं संबोधन असेल ते संबोधन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचंय। संबोधन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल, तसेच मराठीमध्ये ही ऑटोमॅटिकली येऊन जाईल। रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जी माहिती फिल केली होती ती माहिती इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं संबोधन सिलेक्ट करायचंय। तर निवडावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला श्री हे सिलेक्ट करून घ्यायचंय। त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये फिल करायचंय, मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर इथे तुमची जन्मतारीख, एज, मोबाईल नंबर, जेंडर इत्यादी गोष्टी इथं ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत। तर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही या गोष्टी फिल केल्या होत्या म्हणून त्या इथं ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत। त्यानंतर इथे तुम्हाला ऑक्युपेशन सिलेक्ट करायचंय। तर ऑक्युपेशन म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे। तर निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जर तुम्ही शेतमजुरी करत असतील तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय, किंवा तुम्ही विद्यार्थी असतील ते तुम्हाला इथे तुमचा व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे। व्यवसाय सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर मध्ये काही फिल करण्याची गरज नाही, तर इथे तुम्हाला ब्लँक सोडून द्यायचं आहे। त्यानंतर ऍप्लिकंट नॅशनॅलिटी मध्ये इंडियन ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ऍप्लिकंट संपूर्ण ऍड्रेस इथे फिल करायचा आहे। तर इथे तुम्हाला ऍड्रेस मध्ये डॉट टाकून द्यायचा आहे। त्यानंतर बिल्डिंग नेम, सेक्शन, स्ट्रीट, लँडमार्क इथे तुम्हाला काही फिल करण्याची गरज नाही, तर तुम्हाला हे सर्व ऑप्शन इथे ब्लँक सोडून द्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे। इथे तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथे पिनकोड एंटर करायचा आहे। पिनकोड एंटर केल्यानंतर इथे पॅन नंबर मध्ये तुम्हाला काही फिल करण्याची गरज नाही, तर इथे तुम्हाला ब्लँक सोडून द्यायचं आहे।
त्यानंतर फॅमिली एज्युकेशन डिटेलमध्येही काही फिल करण्याची गरज नाही, तर इथे तुम्हाला संपूर्ण ब्लँक सोडून द्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला बेनिफिशरी इन्फॉर्मेशन फिल करायची. तर बेनिफिशरी इन्फॉर्मेशन मध्ये ज्याला उत्पन्नाचा दाखला हवा आहे त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करायची. तर आधी तुम्हाला इथे तुमचं रिलेशनशिप सिलेक्ट करायचंय. तर निवडावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं जे नातं असेल ते नातं तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचंय. जर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर इथं मुलगा मुलगी किंवा तुमचं जे नातं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचंय. किंवा तुम्ही स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर इथे तुम्ही स्वतः हे सिलेक्ट करून घ्यायचंय. स्वतः सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं संबोधन निवडून घ्यायचंय. तर संबोधन मध्ये कुमार कुमारी श्री श्रीमती जे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर तुमचं नाव हे इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला हे उत्पन्नाचा दाखला कशासाठी हवाय ते तुम्हाला इथं फिल करायचंय. तर तुम्हाला एज्युकेशन कामासाठी लागत असेल तर इथे तुम्हाला फक्त शैक्षणिक एवढं नाव टाकून द्यायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला फॅमिली इन्कम डिटेलमध्ये काही फिल करण्याची गरज नाही. तर तुम्हाला हे सर्व ऑप्शन इथं जसंच्या तसं कोरं सोडून द्यायचंय किंवा ब्लँक सोडून द्यायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला अदर सोर्स ऑफ इन्कम डिटेल, तर इथे तुम्हाला तुमची जी इन्कम डिटेल असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. तर इथे तुमच्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न तुम्हाला इथं फिल करायचंय. तर मी इथं शेतमजुरीतून मिळणारे एकूण 3 वर्षाची उत्पन्न या पद्धतीने तुम्हाला फिल करायचंय. तर इथं 34,000, 36,000, 38,000 अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं उत्पन्न इथं फिल करायचंय. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय. खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला अटॅचमेंट सिलेक्ट करायचंय. तर सिलेक्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तलाठी अहवाल, तर तलाठी अहवाल तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तलाठी अहवाल सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तलाठी अहवाल लागणार नाही किंवा तुम्हाला तलाठी अहवाल अपलोड करण्याची गरज नाही. तर तिथे तुम्हाला काय अपलोड करायचे तर ते मी तुम्हाला पुढे सांगतो. त्यानंतर इथे तुम्हाला ॲग्रीमेंट करायची. तर इथे तुम्हाला आय ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्या अगोदर तुम्हाला ही संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही स्वरूपात बदल करता येणार नाही, म्हणून समावेश करण्यापूर्वी तुम्हाला ही संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्यायची. त्यानंतर समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की यानंतर तुमच्या प्रमाणपत्रात कुठल्याही स्वरूपात बदल करता येणार नाही, म्हणून तुम्हाला एकदा संपूर्ण माहिती व्यवस्थित बघून घ्यायची. त्यानंतर ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करून तुम्हाला समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुमचं ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचंय. तर त्यासाठी तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचंय. ओके केल्यानंतर इथं आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचंय. तर डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला आधी तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटोची साईज 5 KB ते 20 KBच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायची आणि त्याची केल्यानंतर इथे तुम्हाला चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की तुमचा फोटो इथं अपलोड झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे. फोटो अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला ओळखीचा पुरावा अपलोड करायचा आहे. तर ओळखीचा पुरावामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट JPG PDF फाईल मध्ये अपलोड करायचं आहे आणि त्याची साईज 75 KB ते 500 KB मध्ये अपलोड करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण फोटो रिसाईज केला त्याच पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंटही रिसाईज करून घ्यायचं आहे. तर ओळखीचा पुरावामध्ये तुम्हाला आधार कार्ड वरती टिक करायचंय. त्यानंतर सिलेक्ट फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर अपलोड फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचंय. चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचंय. ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की तुमचं आधार कार्ड इथं अपलोड झालेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पत्त्याचा पुरावा अपलोड करायचा आहे. तर पत्त्याचा पुरावामध्ये तुम्हाला शिधापत्रिका म्हणजेच तुम्हाला रेशन कार्ड वरती टिक करायचंय. त्यानंतर सिलेक्ट फाईल वरती क्लिक करायचंय. अपलोड फाईल वरती क्लिक करायचंय. त्यानंतर चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं रेशन कार्ड सिलेक्ट करून घ्यायचंय आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचंय. ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की रेशन कार्ड ही अपलोड झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय. खाली स्क्रॉल केल्यानंतर इतर दस्तावेज मध्ये तुम्हाला काही अपलोड करण्याची गरज नाही. त्यानंतर इथे तुम्हाला वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे. तर ज्यांचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी आहे त्यांनाच इथं वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे. तर वयाचा पुरावामध्ये तुम्ही जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला इथं अपलोड करू शकतात. तर ज्यांचं एज 18 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना हे वयाचा पुरावा अपलोड करण्याची गरज नाही. त्यानंतर इथे तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा अपलोड करायचा आहे. तर उत्पन्नाचा पुरावामध्ये तुम्हाला हे स्वयं घोषणापत्रक अपलोड करायचं आहे. तर इथे तुम्हाला ही संपूर्ण माहिती इथे फिल करायची. तर इथे तुमचं नाव, व्यवसाय, ॲड्रेस, संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे फिल करायची. त्यानंतर इथे तुम्हाला शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न फिल करायचे. तर फॉर्म फिल करताना तुम्ही जे उत्पन्न फिल केलं तेच उत्पन्न तुम्हाला इथे फिल करायचंय.
उत्पन्न फिल केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर परत संपूर्ण ही माहिती फिल करायची आणि तुम्हाला हे स्वयं घोषणापत्रक तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. तर तलाठी अहवालामध्ये तुम्हाला हे स्वयं घोषणापत्रक अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अनिवार्य कागदपत्र अपलोड करायचं आहे. तर अनिवार्य कागदपत्र मध्ये तुम्हाला स्वघोषणापत्रक अपलोड करायचं आहे. तर तुम्हाला हे स्वयं घोषणापत्रक तिथं अपलोड करायचे. तर तुम्हाला हे एकच स्वयं घोषणापत्रक तलाठी अहवाल आणि स्वयं घोषणापत्रक या दोन ठिकाणी तुम्हाला हे एकच स्वयं घोषणापत्रक अपलोड करायचं आहे. त्यानंतर इतर डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला परत रेशन कार्ड अपलोड करून द्यायचं आहे. रेशन कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की तुमची डॉक्युमेंट इथे सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओके केल्यानंतर इथं आता आपल्याला पेमेंट करायचंय. तर इथे तुम्ही बघू शकतात की 33.60 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचंय. तर पेमेंट करण्यासाठी इथे तुम्हाला कन्फर्म या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. कन्फर्म या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला पे गव्हर्नमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा UPI ने तुम्ही इथं पेमेंट करू शकता. तर सिम्पली तुम्हाला QR कोड या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. त्यानंतर प्रोसीड विथ पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. प्रोसीड विथ पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमची UPI ID टाकून मेक पेमेंट द्वारे इथं पेमेंट करू शकता किंवा तुम्ही हा QR कोड स्कॅन करूनही इथं तुम्ही पेमेंट करू शकता. तर QR कोड स्कॅन करण्यासाठी इथं तुम्हाला क्लिक हिअर वरती क्लिक करायचंय. त्यानंतर हा QR कोड तुम्हाला तुमचा फोनपे पेटीएम ने स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचंय. तर पेमेंट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की आपलं ट्रान्झॅक्शन इथे सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एक पेमेंट रिसिप्ट जनरेट होईल. तर सिम्पली तुम्हाला ही पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची किंवा प्रिंट काढून तुम्हाला ठेवून घ्यायची. तर प्रिंट काढण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला कंट्रोल P ने सेव्ह करून घ्यायची. पेमेंट रिसिप्ट डाउनलोड केल्यानंतर किंवा सेव्ह केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशनची संपूर्ण डिटेल इथं दिसेल. तर सर्व्हिस नेम मध्ये तुम्ही इन्कम सर्टिफिकेट इथं बघू शकता. त्यानंतर पेमेंट स्टेटस इथं डन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जर परत पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर या डाउनलोडच्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही परत तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करू शकतात. त्यानंतर ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये इन प्रोग्रेस दाखवत आहे. तर इथं अप्रूव्ह झाल्यानंतर इथं तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन किंवा तुमचं उत्पन्नाचा दाखला इथून डाउनलोड करू शकतात. आणि काही कारणास्तव रिजेक्ट होत असेल तर इथं तुम्हाला रिजेक्शनचं कारण दिलं जाईल. तर इथं तुमचा उत्पन्नाचा दाखला अप्रूव्ह व्हायला 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर इथं तुमचं उत्पन्नाचा दाखला इथं अप्रूव्ह होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता की आपलं इन्कम सर्टिफिकेट इथे अप्रूव्ह झालेलं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की इन्कम सर्टिफिकेट इथं डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही या इन्कम सर्टिफिकेटची प्रिंट काढून तुम्ही त्याला कुठेही यूज करू शकतात.